आता तुम्ही दर्शन घेतलं, देवतेचं दर्शन घेतलं की मग पुढं आपण प्रदक्षिणा म्हणतो. प्रदक्षिणा म्हणजे एक एखादं गोष्ट पूर्ण आली, तुमच्याकडे ब्राह्मण आले, पूजा झाली, सगळं झालं, तर त्याला तुम्ही दक्षिणा देता. दक्षिणा म्हणजे मोकळं होणं. म्हणजे जे कर्म तुम्ही केलेलं असेल तर त्याला जे आपण द्रव्य देतो, पैसे देतो म्हणत नाही, त्याला द्रव्य हा शब्दच आहे, द्रव्य देतो, त्यातनं ते कार्य पूर्ण होतं. जर कुठल्या तरी गोष्टीला आपण कार्य करताना पूर्णत्व लागतं, मग त्या आपण त्याला दक्षिणा देतो, त्याला दक्षिणा म्हणतात. की ते दिलं की ते कार्याचे पूर्णत्व होतं. मग आपण जेव्हा देवाचं दर्शन घेतो तेव्हा आपल्याला प्र म्हणजे एखाद्या देहाचं चारी बाजूनी घेतलेलं दर्शन, त्याची दक्षिणा म्हणजे तुम्हाला ते सर्व दर्शन घ्यायचंय आणि ते तत्व तुम्हाला तिथं सोडून यायचंय, म्हणून ती प्रदक्षिणा घालायची असते. प्रदक्षिणा म्हणजे काय, तर नुसतंच आपलं इकडनं गेलं, त्या देवतेच्या पाठीमागं आपण बघा तशीच मूर्ती असते, आपण तिथे डोकं टेकवतो, पाठीला डोकं टेकवतो. मग त्या देवतेच्या पाठीला का कपाळ टेकवायचं? त्याचं कारण असं की मनुष्याच्या देहामध्ये पाठीमध्ये अग्नितत्व हे जागृत आहे. हे ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पाठीवरती मांडे भाजून सिद्ध केलेलं आहे. हे आपण नुसतं आपण वाचायचं म्हणून नाही, ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात आचरणात आणायच्या आहेत. की आपण म्हणतो ना, तू काळजी करू नको रे, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे ती ऊर्जा आहे, एक बळ आहे, पाठबळ हवं. म्हणून हा पाठ ही सुद्धा खूप महत्वाची आहे. म्हणून भगवंताचं जे दर्शन जेव्हा घेतो, आता एक गणपती तुम्ही आणाल, तुम्ही गणपतीचं पूर्ण दर्शन घ्या, पण ह्यावेळी जेव्हा तुम्ही गणपती विसर्जनाला न्याल ना, तेव्हा पाठीला नुसता त्याच्या गणपतीच्या हात उजवा गाल लावून बघा आणि निश्चित तुम्ही त्याचं हे कळवा की तुम्हाला काय वाटतं. आणि डावा गाल लावून बघा, म्हणजे तुमच्या दोन्ही गालांमध्ये त्याची एनर्जी जी आहे, जी तुम्ही 1.5 दिवस असो, 5 दिवस असो, 10 दिवस स्थित झालेली असते, ती ऊर्जा काय आहे ही तुम्हाला त्या क्षणी जाणवते. उजवा गाल जेव्हा तुम्ही लावता तेव्हा तुम्हाला ती ऊर्जा थंड जाणवते आणि डावा गाल लावता तेव्हा उष्ण जाणवते. हा अनुभव आता एक 8-10 दिवसामध्ये तुम्ही घेऊन बघा. म्हणून आपण जेव्हा बाहेरनं जाऊन दर्शन घेतो तर तेव्हा तिथं त्याची पाठ असते, म्हणून तिथं देवता, त्याची कुठली तरी गणपतीचा फोटो, जी देवता अग्नीचं स्वरूप आहे तीच देवता पाठीशी असतात. कारण अग्नीला अग्नी समांतर करणं गरजेचं असतं, कुठल्याही देवतेचा तिथं फोटो लावत नाहीत. म्हणून तिथं तुम्ही आपण रामेश्वर चौकामधल्या स्वामींच्या मठात जातो बघा, स्वामींच्या मठात गेलं की पुढे जे स्वामी तत्व आहे, मग पाठीमागे गेलं ना, ते एक चांदीची स्वामींचीच उभी मूर्ती त्यांनी लावलेली आहे. की ते तत्व जे आहे इतकं जागृत आहे की तुम्हाला त्या तत्वाशी परत तिथं तुम्ही शून्य अवस्थेतूनच बाहेर पडलं पाहिजे, ते तत्व तिथंच सोडता आलं पाहिजे. म्हणून तुम्ही जेव्हा ते कपाळ टेकवताना बरोबर त्यांच्या चरणांमध्ये जे पाय आहेत ना, ते पायांवरती तुमचं डोकं ठेवलं जातं. तर ती ऊर्जा जी तुम्ही घेऊन येता ती तुम्हाला नंतर काम करायला लागते. म्हणून प्रदक्षिणा ही खूप महत्वाची आहे. म्हणून काही जण धार्मिक विधीमध्ये सांगतात की गणपतीला 11 प्रदक्षिणा 21 प्रदक्षिणा घाला. तर का घाला? तर त्याच्यासाठी घालणं म्हणतात बघा, प्रदक्षिणा टाकणं, प्रदक्षिणा करणं, तर म्हणत प्रदक्षिणा घालणं म्हणतात. कारण घालणं म्हणजे कशात तरी आपण शिरकाव करणं आहे, म्हणून त्या तिथं घालणं शब्द वापरला जातो. मग ती घातली की जेवढी आपल्याला ऊर्जेची गरज आहे, जरा थोडासा अजून आपण ज्योतिषशास्त्र की मंगळाचा दोष आहे, ज्या मुलीचं लग्न ठरत नाही, तिने जेवढ्या जमेल तेवढ्या त्या गणपतीला प्रदक्षिणा घालाव्या. म्हणजे तिच्यातलं देहामधलं जे अग्नितत्व आहे ना, ते स्थिरतेकडे जातं. म्हणून पाठीमागं त्याच्या बऱ्याच गणपतींच्या पाठीमागं शमीचा सुद्धा वृक्ष असतो. पुण्यामध्ये इथं मोदी गणपतीच्या सिद्धिविनायक गणपती तिथं शमीचा वृक्ष आहे. ही सगळी स्थापना ही एक प्रकारे तुम्हाला सिद्धी मिळण्यासाठी, आपण मी सिद्धी का म्हणतो आहे, कारण आपला देह हा सिद्ध करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे आणि ह्या सध्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे देवदर्शनाला गेलं, कुठं चाललंय, काही नाही, मंडईत भाजी आणायला चाललोय, तसंच म्हणतं मठात जाऊन येईन, किंवा मठात गेलोय आणि मग नंतर भाजी घेऊन येईन. तर तसं करू नका. हे तत्व आहे, त्या तत्वाशी हे करताना माझ्या गुरूंची खूप मोठी याच्या बाबतीत शिकवण होती
की देवदर्शनाला जेव्हा तुम्ही मंदिरात जाता ते मंदिरातच घरातनं निघून देवदर्शन करा, तिथनं परत घरी या आणि मग तुम्ही दुसरीकडे जा. हे त्यांनी मला कित्येकदा निक्षून सांगितलेलं होतं की जाता जाता देवदर्शन करू नये, रस्त्यात आहे म्हणून तर करूच नये, कारण ती तत्व आहेत आणि तत्वांना त्यांचा मान सन्मान देणं खूप गरजेचं आहे. जसं आता देवीचं जर म्हटलं की आपण महालक्ष्मीला जातो की त्या बघितलं असेल आपण की तुळजाभवानीच्या गळ्यामध्ये ते कवड्याची माळ बघितली असेल, ते अग्नितत्व आहे. कवडी सुद्धा अग्नितत्व आहे. त्याची जर रचना जर तुम्ही बघितली कवडीची त्याच्यामध्ये, तर उलटी जिथं मध्ये भेग दिसते तिथं अशा रेघा दिलेल्या आहेत. त्याच्यात त्या कधी विचार केलाय की ह्या रेघा कशासाठी असतील? मनुष्याच्या गुदावर सुद्धा अशाच प्रकारचं एक नक्षी किंवा डिझाईन म्हणलात ना तरी ह्या प्रकारेच असतं. ऊर्जेचा तो स्रोत आहे. म्हणजे त्या कवड्या ज्या आहेत त्या देवीच्या इतकी ती भारीत आहे ती तत्व तुळजाभवानीचं, की आपल्या देहामध्ये जी ऊर्जा होते त्या ऊर्जेचं आपल्या देहावरती परिणाम होऊ नये म्हणून तेव्हा संशोधित करून तो तेलाचा टेंबा, कारण तेल हा त्याच्यावरती आता साध्या गोष्टीत म्हणत झालं तर मुळव्याधीवर कुठं तेल लाव, बाम लाव हे लावलं की उपाय होतात. तर ते तत्व म्हणजे तेल आणि कवड्या आणि ते पीठ सुद्धा तिथं बघितलं असेल, कणिक तिथं वाहिली जाते त्या देवीला. त्याच्यात का वाहिली जाते? तर आपल्या देहातला अग्नी स्थिर होण्यासाठी. ते देवीला नसतं, ही साधनं आहेत की जे पूर्वजांनी अभ्यास करून शोधून काढलेले आहेत की कशासाठी पाहिजे. आपल्याकडे दरवाजावरती ते देवीचे गोंधळी येतात, ते बघतात, त्यांच्याकडे ती टोपी असते, हातात डमरू असतो, ह्याच्या कवड्यांच्या माळा घातलेल्या असतात. ह्या एवढ्यासाठी असतात की सगळी अग्नितत्व असतात. त्यांचे कपडे बघा लालच असतात. कुठेही तो माणूस तुम्हाला इतर कपड्यात दिसणार नाही, लालच आहे. म्हणून कवड्यांची पूजा सुद्धा बऱ्याच जण घरामध्ये करतात. अंधश्रद्धा करू नका. जिथं अग्नी कमी आहे तिथं कवड्यांची पूजा केली जाते, नाहीतर केली नाही तरी चालेल. त्या देवतेला तुम्ही गेल्यानंतर ते तिथंच सोडून येणं गरजेचं असतं. आपल्या घरामधले हे 5 देव जे आपल्याला सांगितलेले आहेत त्याचंच पूजन रोज होणं गरजेचं आहे. तुम्ही पूजन करताना मग गंध कुठला, आता बाहेर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उत्तमोत्तम गंध मिळतात, अष्टगंध, अमुक गंध, अमुक अत्तर, तमुक अत्तर. कशाचीही गरज नाही, सांगितलेलंच नाहीये कशाची गरज. तुम्हाला ही फुलं व्हा, ते व्हा, काहीही नाही. तुम्हाला मनाला जे योग्य वाटतं. आज गणपती आला ना, मंडईत जायचं, कमळ केवढ्याला? 30 नको, मग लाल फुल व्हावं. आणि मग सांगताना लोकांना सांगायचं नाही कमळ व्हायला असतं पण लाल फुल मला छान वाटलं. म्हणजे मनुष्य लपवाचा प्रयत्न करत असतो. देवतेला काहीही नको असतं. देवतेला फक्त तुमचा भाव महत्वाचा असतो. तो समर्पित करणं हे खूप गरजेचं आहे. आणि देवदर्शनाला एक मंदिरात तरी कुठलीच घर अशी नाहीत की त्याच्या बाजूला मंदिर नाही, असं होतच नाहीये. आज प्रत्येक गल्लीमध्ये 4-4 मंदिरं झालेली. पण जी जुनी मंदिर आहेत, म्हणजे जर पेठेत राहत असाल तर तुम्ही मुरलीधराच्या मंदिरात नक्की जाऊन या, दगडी नागोबाच्या मंदिरात नक्की जाऊन या, आपल्या ओंकारेश्वराच्या मंदिरात जाऊन या, जोगेश्वरीला तुम्ही जाऊन येऊ शकता, भवानीला जाऊन येऊ शकता. आणि जी मोजमाप आहेत दर्शनाची ना ती घेणं खूप गरजेचं आहे की मला कुठं उभं राहून दर्शन घ्यायचं आहे. तर हे कळणं लोकांना खूप गरजेचं आहे की आपण दर्शन घेताना काय करायचं आहे. तुम्ही नंतर बाहेर दान धर्म करा, तुम्ही तो भागच नाहीये. प्रसाद तुम्ही किती वाटला तरी देवतेला त्याच्यामध्ये काही नाही. ज्या देवतेला आवडणार आहे ती गोष्ट जी दिलेली आहे की या देवतेला पुरणपोळी आवडते, ती पुरणपोळी त्याच्यामध्ये दिली जाते. ज्या देवतेला असं त्याच्यात आत्ता समाजामध्ये चुकून ते निर्माण झाली की त्या तुळजाभवानीच्या देवाच्या इथं ते नॉनव्हेज दिलं जातं, ते बाहेर जी राक्षसी वृत्ती आहे ना त्याला ते दिलं जातं. म्हणून त्याचा अभ्यास होणं सगळ्या गोष्टींचा खूप महत्वाचा आहे की काय आहे त्याच्या पाठीमागं, तत्व काय आहेत ना, ते तत्व सांभाळून घेणं आणि समजून घेणं खूप ही गरजेची गोष्ट आहे. गणपती आले की नुसते उकडीचे मोदक आपण देतो, पण उकड म्हणजे काय, मग त्याच्यामधले सारण जे आहे तर ती
उकडीचे मोदक हे आता जो ऋतू बदलतो, आता श्रावण समजून भाद्रपद चालू होईल, तर त्याच्यामध्ये देहामधला अग्नी, देहामधला त्रिदोष हा बदलतो. म्हणून या ऋतूमध्ये त्या काळी आपल्या पूर्वजांनी संशोधन करून हे पदार्थ तयार केलेले आहेत. म्हणजे हे प्रत्येक पदार्थ जे आहेत ना, त्या देवतेला सांगितलं की ह्या देवतेला गणपतीला मोदक खूप आवडतात, पण मग ते तळणीचेच करू का, उकडीचेच करू का, तो नाही, तो आकार जो असतो ना, त्या आकाराने त्या घरातल्या स्त्रीमध्ये ना ती सात्विकता निर्माण होते. हा घरामध्ये बघा, तुम्ही बाहेर उकडीचे मोदक आणल्यात त्याच्यामध्ये महत्वाचं नाही, पण जी स्त्री घरामध्ये मोदक तयार करते ना, त्या घरामधल्या त्या अन्नामध्ये एक वेगळी सात्विकता असते. म्हणून ह्या गोष्टी दोनच करा, एक केला तरी चालेल, पण तो घरामध्ये प्रयत्न करा. जे सारण असतं, सारवा सारवीचं आवरण म्हणजे सारण, सगळी सारवासारव करायची, जीवनाची सारवासारव जी स्त्री करते तिचं आवरण जे असतं ना, त्याला सारण म्हणतात. म्हणजे सारण या शब्दाचा अर्थ असा आहे बघा, जिथं जिथं सारण वापरतात ना, तिथं ते तत्व इतर सर्व मिळून एकत्र केली जातात. म्हणून त्याला मोदकाचं सारण म्हणतो आपण. आणि इतर ठिकाणी त्याला फक्त आपण म्हणतो ना की गुळ खोबरं एकत्र केलेलं आहे, तर नाही. म्हणजे गुळाचा वापर केला जातो त्या सारणात, खोबऱ्याचा वापर केला जातो आणि तांदूळाच्या पिठीचा वापर केला जातो. याचं कारण आता ऋतूप्रमाणे शरीरामधले दोष बदलतात, म्हणून या गोष्टी घडतात. आणि ह्या गोष्टींचं बदलणं ह्या तत्वाच्या अनुषंगाने आपल्या देहामध्ये देह स्वीकारत असतो. कारण तेवढी ऊर्जा निर्माण होण्याचं आपल्याला गरज असते देहामध्ये. म्हणून गणपतीच्या वेळी ह्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे गणपती हे तत्व झालं, पदार्थ हे आपल्या देहासाठी असतात, ते गणपतीला आपण नैवेद्य म्हणून दाखवले जातात आणि आपण ते खातो. म्हणजे मोदकांचं वास्तविक मुख्यत्व उद्देश हाच असतो, पुरणपोळीचा उद्देश हाच असतो. कुठलाही प्रसाद असो, कुठल्याही देवतेचा प्रसाद असो, हा आपल्या शरीराच्या पंचमहाभूतांना जे गरजेचं असतं त्या त्या वेळेनुसार तो बनवला जातो आणि त्या देवतेचं फक्त तत्व आपल्याला ते स्वीकारायला लागतं की त्या तत्वाने आपण येतात. आता परवा दहीहंडी झाली, काला केला. काला केला म्हणजे काय केलं, आपण म्हणतो ना की काय सुंदर काला झाला. सगळं कृष्णाने काय सांगितलं, सगळं एकत्रित करा आणि आनंद घ्या, हा याला काला म्हणतात. आपण म्हणतो ना काय काला करून खातोयस, काय काला करून जेवतोयस, ते वेगळं. आणि भगवंतांनी श्रीकृष्णांनी केलेला काला हा वेगळा. त्यांनी समाजाला काय सांगितलं म्हणजे देवदर्शन हे समाजासाठी खूप महत्वाचं आहे. टिळकांनी गणपतीची स्थापना केली, गणेश उत्सव चालू केला, तो एवढ्यासाठी कारण गणपतीला आपण आपलं म्हणतो. सगळ्या देवतांना आपण हे आहो शंकर, आहो गणपती, आहो कृष्ण, आहो देवी म्हणत नाही. जे आपलं असतं त्याला आपण एकेरीने हाक मारतो. गणपतीला जाऊन येतो, कृष्णाला जाऊन येतो, देवीला जाऊन येतो. पण जी गोष्ट ज्ञानाने उच्च पातळीवर जातात तिथंच फक्त आहो जाऊ केलं जातं. त्याच्यात अंतर असतं, आपल्या आणि त्या तत्वात अंतर असतं. पण जी तत्व आपल्याशी एकरूप चटकन होतात ती सर्व तत्व आपल्या घरामध्ये देवपूजेत रोज पाहिजे. त्याच्यामध्ये बरेच जण म्हणतात की आज देवांना आंघोळ घातली, कृपा करून आंघोळ हा शब्द वापरू नये. मध्येच मी एका निरूपणात सांगितलं आंघोळ हा शब्द चुकीचा आहे, स्नान हा शब्दच त्याच्यासाठी योग्य आहे. आंघोळ म्हणजे तुम्ही एखादी नकारात्मक ऊर्जा जेव्हा तुमच्या देहातनं मोकळी करता, किंवा एखाद्या देहाला तुम्ही अजून सोपं करून सांगायचं म्हणतात एखाद्या व्यक्तीला तुम्ही पोचवून येता, तेव्हा आंघोळ केली जाते, तेव्हा स्नान केलं जात नाही. जी गोष्ट शुद्धीशी निगडीत आहे, शुचिर्भूत आहे, त्याला स्नानच म्हणतात. तेव्हा आपण देवतांना आंघोळ नाही स्नान घालत असतो. दीपावलीचं, दिवाळीचं अभ्यंग आंघोळ नसते, अभ्यंग स्नान असतं. हे कायम लक्षात. म्हणजे ह्या गोष्टी का मी सांगतोय, रोजच्या जीवनात जर तुम्ही या गोष्टींचा योग्य वापर केला तर पुढं येणाऱ्या पिढीला त्याचा अर्थ कळणार आहे. बाथ घेऊन येतो हे योग्य नाही.
स्नान हा शब्द त्या ठिकाणी वापरला पाहिजे. स्नानाचा साबण अंघोळीचा नाही. काही ठिकाणी वापरतात अंघोळीपूर्वी करायच्या कृती, अशा सुद्धा वापरतात. ती त्या तत्वाचा किंवा त्या कृतीचा अभ्यास करायचा की आंघोळ कशाला म्हणतात. नदीमध्ये बघा तिथे लिहिलेलं असतं, काही ठिकाणी लिहिलं असतं की इंद्रायणी नदी, की स्नानाला उतरण्यापूर्वी खोलीचा अंदाज घ्यावा. आणि जिथं काही संबंध नसतो, जिथं पवित्रता नसते, तिथे लिहितं आंघोळी करण्यापूर्वी काळजी घ्यावी. म्हणजे तिथं आपण नुसतं सोडून देतो वाचून, पण पवित्रता कुठे आहे हे शब्दाशी निगडीत होतं. नर्मदा स्नान, नर्मदा आंघोळ म्हणतो का? नाही म्हणत. गंगा स्नान, तसं देवतेला रोज स्नान आपण घालणं गरजेचं आहे. रोज देवतेला स्नान घाला तुम्ही. मला म्हणले आम्हाला जमत नाही, हरकत नाही. त्यांनी विकनेस मनाचा वाढवण्याचा किंवा कमजोरती वाढवण्याची माझ्या जीवनात घडतंय, ते मी आज देवाला स्नान घातलं नाही म्हणून नाही, असं काहीही नाही. अष्टगंधाचा उपयोग हा आपल्या देहामधल्या जी षडरिपू आहेत त्याच्यामध्ये त्या प्रत्येक गंधातला एक एक भाग हा त्या षडरिपूंवरती काम करतो आणि ते स्थिर ठेवायचं काम करतो. म्हणून त्यात आपण देवतेला गंध लावतो. म्हणजे लावतो कोणाला? त्या मूर्तीला. पण तो येतो कोणाला? आपल्याला. आपण म्हणतो ना, काय तुला काही गंध आहे की नाही? मग तो गंध कुठला? तर तो हा गंध की जो आपण स्नान केल्यावरती ते देवतेला लावतो, तो गंध आपण घेतो आणि तो आपल्या आचरणातनं समाजाला दिसतो. म्हणून आपण म्हणतो की उत्तम गंध हवा. सुगंध म्हणजे उत्तम गंध, सुवासिक नाही, उत्तम. सु म्हणजे सुंदर नाही, सु म्हणजे उत्तम. तसंच देवतेला आपण फुलं त्याच्यामध्ये करतो. हल्ली खूप जण आपण बघितलं की त्याच्यापासून उदबत्त्या बनवतात. हल्ली म्हणजे जे निर्माल्य येतं त्याच्यामध्ये निर्मल असं आपण त्याला म्हणतो. निर्माल्याचा अर्थ काय? तर निर्मल म्हणजे जे मल, गणपत देवतेच्या अंगावरनं जो मल येतो तो निर म्हणजे स्वच्छ आहे, म्हणजे दोष रहित आहे, म्हणून त्याला निर्माल्य म्हटलं जातं. आणि आपल्या मनुष्याच्या अंगात जे करतो आपण, जे घासतो, त्याला आपण शरीर शुद्धीकरण म्हणतो, त्याला निर्मल म्हणत नाही. मग जे निर्माल्य येतं ते आता त्याच्या उदबत्त्या करतात वगैरे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण वास्तविक ह्या गोष्टी करू नये, वाहत्या पाण्यातच प्रवाहित करणं गरजेचं आहे. किंवा आपण बघितलं असेल की आपल्या घरामध्ये अगोदर तुळशी वृंदावन असायचं. आपले बाबा आजोबा घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर जे ताम्हणामध्ये जे उरलेलं पाणी असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही फुलं असेल त्या तुळशीमध्ये नेऊन ती व्हायची. त्याचं कारण असं की तुळशीमध्ये ती ऊर्जा आहे आणि ती शुद्धता करायची ताकद आहे, की ती जे आपण निर्मल आलंय त्याच्यात सुद्धा मलरहित आहे, त्या तुळशीशी एकरूप होतं आणि तुमच्या घराचं आजूबाजूचं वातावरण शुद्ध ठेवतं. म्हणून तुळशीमध्येच ते आपण देवतेचं जे आहे इकडं तिकडं टाकू नये. म्हणजे मोरीत टाकलं, आमच्याकडे जागाच नाही. प्रत्येकाच्या घरात तुळस ही असतेच, नसेल लावणं गरजेचं आहे. नाहीये आमच्याकडे जागा नाही आहे त्याच्यामध्ये कारणच नसतं, लावणं गरजेचं आहे. छोट्याशा कुंडीत तुम्ही लावू शकता. त्यामुळं तिथलं तीर्थ आणि ज्या घरामध्ये देवतेचं स्नान झालेलं तीर्थ, त्याला तीर्थच म्हणतो आपण. ते पाणी नाही आंघोळीचं. आपण गणपतीला अभिषेक करतो म्हणजे काय करतो? स्नानच घालतो ना. तर त्याला तीर्थच म्हणतात. मग हे तीर्थ आपण एखाद्या शंकराच्या आता 12 ज्योतिर्लिंगांना जातो, त्यांना जो अभिषेक केला जातो थोडक्यात ते स्नानच आहे एक प्रकारचं पंचामृताचं. तर ते तीर्थ म्हणून आपण स्वीकारतो. मग ते तीर्थ घरातलं तुम्ही जेव्हा तुळशीला वाहता, तुमच्या घरातली तुळस वाळणार नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आमच्या घरात यांनी हाताने लावली, त्यांनी लावली, आमच्या घरात तुळस मरते, राहत नाही. कारण कुठंतरी घरातल्या दैविक तत्वाचा आणि इथं गोंधळ उडतोय. त्याला ती तत्वाची गरज असते. ते एकमेकांना विरुद्ध काम करत असतात. एकदा करून बघा प्रयोग, काय अवघड नाहीये. घरातली जे देवता असतात त्यांना स्नान जे घालाल ते सर्व तीर्थादी पाणी तुम्ही तुळशीमध्ये घाला. बघा तुमची तुळस बहराला सुरुवात होईल, कारण इतकी ताकद त्याच्यामध्ये असते.
अजून त्याच्यात अजून गोष्ट सांगायची अशी झाली की आपल्या प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये ग्रामदेवता असते. आणि ग्रामदेवता म्हणजे जसा एखाद्या गावचा सरपंच की त्याचा अधिकार, तसं त्या देवतेचा अधिकार असतो. आपण लग्न झाल्यावरती फक्त त्या ग्रामदेवतेला जाऊन फक्त नमस्कार करतो की नंतर परत त्या ग्रामदेवतेकडे आयुष्यात तो बघत नाही. म्हणजे पुण्यामध्ये आपण गेलो, लग्न झालं, चला कसबा गणपतीला जाऊ, जोगेश्वरीला जाऊ, आणि मग नंतर जन्मभर फक्त दगडूशेठ हलवाई किंवा असेच याच्यात नाव ठेवत नाहीये, फक्त सांगते ग्रामदेवतेकडे आपण पाठ फिरवतो. महिन्यातनं एकदा तरी प्रत्येकाने ग्रामदेवतेकडे जाणं गरजेचं असतं. कारण काय आहे, तिच्या हद्दीत तुम्ही असता. हे खूप म्हणजे हे इतकं गणिती शास्त्र सिद्ध आहे की त्या हद्दीमध्ये तुम्ही असता. जुन्या काही गावांमध्ये अजूनही तुम्ही पुण्याच्या जवळच्या बघितलं असेल तर देवीचं मंदिर असतं आणि तिचं वाहन सिंह त्याच्यावरती समोर दिलेलं असतं की ते गावकरी जातात की ज्यांना आपण काही वेळा म्हणतो की वर्षातनं एकदा तिथं उरूस भरतो, जत्रा भरतो. का? नियम केलेला आहे की वर्षातनं तरी एकदा तिथं यावं आणि त्याचं दर्शन घ्यावं. जीवनामधल्या अडचणी ह्या देवतत्वाच्या मार्गाने जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर ह्या प्रत्येक तत्वाचा एक सेपरेट अभ्यास करणं प्रत्येकाने गरजेचं असतं. गणपतीकडं बघायची दृष्टी, कृष्णाकडं, देवीकडं, आणि आजपासनं कृपया जर सहज शक्य झालं रोज पहिला जेवण जे काही घरी तुम्ही शिजवाल ते पूर्ण अन्न त्यातलं थोडंसं घेऊन अन्नपूर्णेसमोर तुम्ही नैवेद्य दाखवा. मी मुद्दामून 10 वेळा उच्चार करतोय की अन्नपूर्णेसमोर, म्हणजे सर्व देव बाजूला बसलेले असतात, ती त्याच्या बाजूला असतात, पण अन्नपूर्णा ही ती देवता आहे, ती घरातलं अन्नाचं शुद्धीकरण करतात. तुम्हाला जर दूध हवं असेल तर तुम्ही डेअरीतच जाऊ शकता, पण किराणा माल हवा असेल आणि तुम्ही चितळ्यांच्या दुकानात गेलात तर तुम्हाला तो मिळणार नाही. चितळे म्हणतील ह्याच्यापासून बनवलेला माल आम्ही विकतो. सांगायचं कारण असं, तत्व शेजारी शेजारी असतात, पण आपल्याला काय पाहिजे ह्याचं भान आणि हे कळणं खूप गरजेचं आहे. मी काय विचारत सर? दादा, एक मी गोष्ट ऑब्झर्व केली की कित्येक जण आयुष्यभर ठोकर खातात, पण जे ते त्यांच्या एरियामधली जी देवी आहे, ग्रामदेवता, तिच्याकडे सोडून बाकीच्याकडे सगळीकडे जातात. आणि जेव्हा ते ग्रामदेवतेकडे जातात त्यांना रिअलाइज होतं की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागले. त्याचं कारण असं आहे की ह्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत उल्लेख केलेला आहे की जवळ असे परी दिसेना, असं त्यांनी एका गायीच्या आचळाला गोचिड चिकटलेलं असतं आणि त्याला त्या आचळाच्या पलीकडे आतमध्ये अमृत समान दूध असतं, पण त्या गोचिडाचा गुणधर्म काय असतो की रक्त प्यायचा. म्हणजे जवळ जरी असलं ना तर हा माणसाचा गुणधर्म आहे की माझ्या जवळच मी कधीही जाऊ शकतो. 10 वेळा माणूस त्याच्या गाडीतनं किंवा घोड्यावरनं त्याच्या समोर जातो पण तिथं जात नाही. आणि मग ज्योतिषाकडे गेला की पहिलं ज्योतिष काय करतो, तुम्ही कुलदेवतेकडे जाऊन आलात का, ग्रहांना दोषी धरायचे. आता 9 ग्रह प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये जर दिलेले आहेत तर मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही त्रासच होणार नाहीये. पण त्यांनी, आणि जे राक्षसी, ज्याचा स्वभाव राक्षसी आहे ते राक्षसीच वागणार आहे, त्याच्यात वेगळं काय सांगितलं. पण माझं स्वतःच असं मत आहे आणि हे सिद्ध मत आहे की त्यांनी कोणी की तुम्ही तुमच्या घरातली देवतांची जर सेवा व्यवस्थित केली, म्हणून काय पाहिजे ना की जे अगदी सावरकरांनी सुद्धा सांगितलेलं होतं की किती देव आपल्या घरामध्ये पाहिजे. आपण इतके वाढवत जातो की अक्षरशः मग एवढ्याशा देवघरातनं मग एवढं. आता गणपतीची मूर्ती सुद्धा सांगितली ना शास्त्रांनी की 1.5 असावी. आता बघा मोठं त्याच्यापेक्षा मोठी होत जाते अजून. त्याचं शास्त्रीय कारण दिलंय, कारण गणपती ही देवता इतकी म्हणजे सिद्ध देवता आहे आणि जेवढी गोष्ट सिद्ध असते ना तेवढी ती घातक असते. म्हणजे जर ती भंग पावली तर ती भंग पावू नये म्हणून वास्तविक गणेशोत्सव सुरुवातीचा जो होता तो 1.5 दिवसाचाच होता. मग ते 1.5 दिवसातनं सगळ्या त्या गोष्टी त्या वाढवल्या गेल्या. पण ही जे सगळं मोजमाप दिलेलं आहे ना तर ते त्याच्यासाठी दिलेलं आहे की 1.5 दिवस म्हणून आपण काय करतो की समजा आज गणपती बसले तर दुसऱ्या दिवशी 1.5 दिवस दुपारी 12 वाजता संपतात. तर शास्त्राच्या यांनी 12 ते पुढचे 20 मिनिटं 12-20 मध्ये विसर्जन व्हायला पाहिजे, शास्त्रशुद्ध.
पण आपण म्हणतो तर संध्याकाळी जाऊ, कामाला गेलेली असतात माणसं, मग ते आल्यानंतर गणपती विसर्जन करतात, म्हणजे आपल्या सोयीनी करतात. आणि मग आणि हे तत्वाशी निगडीत होतं, म्हणजे आणि तत्व त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोन. तुम्ही म्हणलात उद्या मला उशीर होतोय तर सूर्याने अमुक वेळेला उगवलं पाहिजे, तर तसं होणार नाही. तो सूर्य त्याच वेळेला उगवणार. आणि आपण मानत नाही ना, ही गोष्ट सगळ्यात दुर्दैवी आहे. आज आपण कॅलेंडर केलं तर इतकं करतो की चंद्रोदय कुठल्या वेळेला येईल. म्हणजे आपलं शास्त्र जे आहे हे इतकं सुंदर आणि प्रगत आहे की भरती ओटी एवढ्या समुद्राचं गणित काढून ठेवलेलं आहे. आपण काढू शकतो की अमुक वेळेला भरती येणार आणि अमुक वेळेला ओटी होणार, आणि बघतो आपण त्याच्यामध्ये होतं. पण आपण आपलं शास्त्र मानत नाही ना, की याचं हे मोठं दुर्दैव आहे. म्हणून जास्त फापट पसारा न करता ह्या 5 गोष्टी असणं गरजेचं आहे. मग आम्ही बाकीचं काय करू ते तुम्ही ठरवा, नाही तर विसर्जन करून टाका. आपण मनाने अधू होतो आणि मग आता कसं करू, मग ह्या महाराजांनी दिलंय. म्हणून अगदी सिंपल ह्या 6 देवता, शंख, अग्नी आणि घंटा. घंटा सुद्धा उत्तम वाजणारी पाहिजे. मी मगाशीच सांगितलं, घंटेचा टोल हा तिथली जागा मधली कंपनं म्हणजे ऋणभारित म्हणजेच निगेटिव्ह ऊर्जा स्वच्छ करणारा असतो. त्यामुळे घरामध्ये जी काही घंटा घ्याल ती त्याचा उत्तम ध्वनी पाहिजे, आवाज नाही. आवाज हा मोठा असतो, ध्वनी हा नियंत्रित असतो. त्यामुळं त्याचा त्या टोल जो येईल ते मिळतात, सुंदर मिळतात. आपण नको तिथं 100 पैसे खर्च करत असतो, तर इथं उत्तम ध्वनी असलेली घंटा घ्यावी. शंख घ्यावा, मग तो डावा ठेवू का उजवा ठेवू, नाही. आपल्या घरामध्ये जो शंख दिलेला असतो तो देवामध्ये असलेला शंख शक्यतो वाजवत नाहीत, मुद्दामून सांगतो. आणि जो शंख वाजतो तसा फक्त तू वाजण्यापुरता तू मला सहाय्य करतोयस म्हणून मी तुझं पूजन करतोय ह्या विचारांनी व्हावा. आणि तुमचा जो शंख तुम्ही देवामध्ये असतो तो शंख वाजत नाही, हे खूप महत्वाचं आहे. आपण वाजणारा शंखच घेतो आणि तो देवात ठेवतो, नाही. युद्धाची परिस्थिती घरामध्ये उत्पन्न होते जर वाजणाऱ्या शंखाची घरात पूजन झालं तर. कुठलंही युद्ध सुरू व्हायच्या आधी शंख फुंकले जायचे. त्यामुळे ते तत्व मुळात हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की पूजेचा शंख हा वेगळा असतो आणि वाजवाचा शंख हा वेगळा असतो, दोन्ही करू नये. ही खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. त्याची आकारही ठरवून दिलेला आहे. आणि घरामध्ये जर तुम्ही शंखनाद केला तर तो पूर्वेकडे मुख करून तोंड म्हणत नाहीये, पूर्वेकडे मुख पाहिजे. म्हणजेच आपली पाठ पश्चिमेकडून तुम्ही एका जागी बसून स्थान ग्रहण करून मग तो तुम्ही शंख वाजवू शकता. कुठलाही शंख वाजवताना 3 पेक्षा जास्त वेळ वाजवू नये. एकदा शंख जर तुम्ही वाजवायचा प्रयत्न केला तर वाजला नाही तर तुमचा 1 चान्स गेला. दुसऱ्यांदा वाजला नाही तर 2 चान्स गेले. तिसऱ्यांदा वाजला तर तो 3 तुमचं वाजवून झालं. कारण उत्पत्ती, स्थिती, लय ही 3 तत्व ही एकदाच प्रगट केली जातात. उगाच मला वाजवता येतो, आधी नीट वाजला नाही म्हणून वाजवत बसला, चालत नाही. आपण तत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. आपल्याला तत्वांच्या अनुसार हीच आपलं जीवन व्यथित करायला पाहिजे. व्यथित एवढ्यासाठी म्हटलं की मनुष्य जीवनामध्ये फक्त व्यथाच असतात. मनुष्य कधीच म्हणत नाही की मला आत्तापर्यंत मला देवाने इतकं उत्तम छान दिलं ना, म्हणजे तक्रारच नाही. कायम काही ना काहीतरी त्याच्यामध्ये मागणं, डिमांडिंग चालत असतं. पहिल्यांदा जावई चांगला मिळू दे, आधी लग्न ठरू दे, मग जावई चांगला निघू दे, मग त्याचा संसार होऊ दे, मग त्या मुलीला मूल होऊ दे, मग तो पहिला मुलगाच होऊ दे, मग तिला नंतर सासूनी नीट वागवू दे. म्हणजे जीवनामधला हा जीवनाचा जो भाग आहे ना, तर हा आपल्या देवांपासून बाजूला ठेवा. आणि दादा, एक पुढच्या एपिसोडमध्ये आपण घेऊया की देवळात गेल्यानंतर आपण देवाकडे मागतो, त्याच्याबद्दल आपण नंतर आपण घेऊया कुठल्या तरी नक्की episode नक्की एवढंच. आणि मागाच आपण ही जी ओंजळ आहे ना, ही ओंजळ आपण फक्त आहे ना अशी कधी करूच नाही देवासमोर. कारण काय, त्यांनी दिलंय म्हणून तुम्ही त्याच्या दरवाज्यात जाताय ना, हे मनुष्य विसरूनच जातो. तो कायम देत असतो.
क्षणोक्षणी हा परमेश्वर आपल्याला देतच असतो. भगवान एक श्रीकृष्णाचा फक्त मी एक उदाहरण सांगतो आणि मग आपण पाहायला थांबू की भगवान श्रीकृष्णाने जीवनामध्ये एक अतिशय सुंदर भागवत ज्या आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे की अर्जुन आणि श्रीकृष्णाला आपण जर प्राप्त करायचं असेल ना तर कृष्णाचं तत्व काय आहे, तो पहिल्यांदा आपले जे प्रिय आहेत ना त्यांना बाजूला करतो. म्हणजे आता बघा ह्याच्यात काय झालं, त्यांनी पहिले जे कौरव होते म्हणजे ते त्यांनी शत्रू नव्हते, ते त्याचे नातेवाईकच होते ना, पण त्यांनी पहिल्यांदा सगळ्यांना बाजूला केलं. मग पांडवांना बाजूला केलं, सर्वांना बाजूला केलं, द्रौपदीला सुद्धा बाजूला केलं. पण जेव्हा अवतार समाप्तीची वेळ आली आणि मग प्रत्येकानं जेव्हा त्यांनी सांगितलं की तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने मागायला सुरुवात केली, तेव्हा कुंतीने फक्त त्या श्रीकृष्णाकडे मागितलं की मला फक्त दुःख दे, मला बाकी काहीच नको, तू तेवढंच मला दे, कारण त्याच्यामुळेच तू माझ्याकडे. श्रीकृष्णाला तुम्ही जेव्हा मंदिरात जाऊन प्रार्थना करा, अक्षरशः एकच तत्व असं आहे श्रीकृष्ण की तुम्हाला तो सर्व देईल, तो तुम्हाला सर्व देईल. पण ज्यावेळी तुम्ही काहीच मागणार नाही तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे येईल. हा खूप मोठा फरक आहे की तुम्ही मागायला गेलात तर कृष्ण तुम्हाला सगळं देणार आहे, पण तुम्ही त्याला काहीच जर मागितलं नाही ना तरच श्रीकृष्णाचं हे तत्व खूप महत्वाचं आहे. म्हणून तो कुंतीजवळ राहिला. नाहीतर ज्यांना जे पाहिजे होतं त्यांनी सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या, पण त्यांच्याजवळ कृष्ण राहिला नाही. आणि कुंतीजवळ नंतर सुद्धा कृष्ण राहिला, कारण तिने बाकी काहीच मागितलं नाही. आणि जो काही मागत नाही तेच कृष्णाचं घर असतं, म्हणून तिथं कृष्णाचा वास असतो. म्हणून काही मागायचंच नाही, मागाची गरज लागत नाही. आणि ते तत्व म्हणून बघा आपण कधी विचार करत नाही की कृष्णाच्या मंदिरासमोर तुळशी वृंदावन का असतं. त्याच्यामध्ये ते त्याच्यासाठी ते सगळ्यातनं मोकळं करतं. तुळस ही सगळ्यातनं मोकळं करणारा आहे. आपण जन्मतापासनं मृत्यूपर्यंत तुळस हे आपल्या आयुष्याशी निगडीत आहे, हे तत्व निगडीत आहे. मरताना सुद्धा, मेल्यावर सुद्धा तुळशीचं पान घालतात, मुखामध्ये ठेवतात. त्याच्यात का ठेवतात की देहाचं शुद्धीकरण त्याच्यामध्ये होऊन जावं. इतर देवतांचं समोर तुळशी वृंदावन असेल, पण कृष्णाच्या समोर तुळशी वृंदावन असतंच असतं. त्याचं कारणच हे आहे की मुक्त होणं आणि बाहेरच्या असलेल्या तुळशीसारखं जीवन जगणं. तुळस वेगळं आणि तुलसी हा हिंदी आणि याच्यामध्ये शब्द आहे. तुल म्हटलं की त्याच्यामध्ये तुळशीत दोन प्रकार आहेत, एक हिरवी तुळस येते, एक काळी तुळस येते. ज्याला तुलसी म्हटलं जातं ती दासात येते, आणि ज्याला तुळस म्हटलं जातं ते औषधात येतं. म्हणजे हा दोन्ही तुळशींमध्ये फरक आहे. हे सुद्धा बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसावं की आपल्या घरामध्ये जी तुळस असते ही काळी तुळस असावी, की त्याच्यामध्ये ती दासाशी निगडीत आहे. आणि म्हणून त्याला संध्याकाळी जाऊन आपण जर सांगितलं की तिथं जाऊन दिवा लावणं गरजेचं आहे. दिवा लावला तुळशीपाशी आणि माझा नमस्कार सर्व देवतांपाशी, ज्या देवता आहेत. म्हणून दिवा तिथं नाही लावायचा, दिवा तुळशीशी लावायचा आहे, कारण ती वातावरण आपल्या घराचं सांभाळत आहेत. आणि ज्या घरामध्ये याचं अनुकरण होतं, स्वतः करते, नोकरांकडनं करून घेतलं जातं, तिथं उपयोग होणार नाही. शोपीस केलात उपयोग होणार नाही. जिथं तुम्हाला जेवढी गोष्ट पाहिजे तेवढीच तुम्ही त्या तत्वाला देणं गरजेचं आहे. त्यामुळं एकरूपता असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी सर तुम्हाला सांगतो, आपण एकदा मानसपूजा हा भाग करावा. म्हणजे त्याच्यामध्ये निर्मिती कशी होते, म्हणजे अगदी जलापासनं फुलांची निर्मिती, की कुठल्या देवतेला कसं व्हायचं, की कसं निर्मित केलं जातं, तर तो एकदा भाग. म्हणजे बाकी कशाची गरज लागत नाही. आज रेल्वेमध्ये असताना मी पूजा करू शकतो का? करू शकतो. पूजा म्हणजे काय, तर पूजणं. आपण म्हणतो ना पूजणं म्हणजे काय, तर एकरूपता. तर मग हे एकरूपता तुम्ही मानसपूजेने सुद्धा करू शकता. सावरकर अंदमानमध्ये असताना रोज मानसपूजा करायचे एकच. म्हणून तर एवढी सगळी काव्य झाली, सर्व गोष्टी झाल्या. म्हणून देवतांचं न वाढवता ही 6 देवता घरामध्ये पाहिजेत, कारण ही 6 तत्व आहेत म्हणून ही पाहिजे. ह्या देवता तुमच्या घरात असतील, त्या रोज नित्य नियमाने त्यांचं पूजन करा. मग मी अमुक पोथी वाचू का, मग मी श्रीकृष्णाची ही पोथी वाचू का, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही वाचा. फक्त तुम्ही त्याच्यामध्ये नियमितपणा असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठलीच गोष्ट स्वार्थासाठी करू नका. अगदी मी प्रामाणिकपणे सांगतो, स्वामींना सुद्धा तुम्ही स्वार्थासाठी जाऊ नका.
महाराजांना स्वार्थासाठी जाऊ नका की मला अमुक हे पाहिजे म्हणून मी तिथं जातो म्हणून त्याच्यात किती जण फक्त स्वामींना स्वामी फक्त तुमचं काही ना काहीतरी तुम्ही जाऊन तिथं स्वामी मला हे द्या ते द्या, आज गर्दी आहे का ते का, म्हणजे इतकी छोटी छोटी गोष्टी तुम्हाला वाटतात ना, पण त्या तत्वाशी ही प्रत्येक क्षणोक्षणी परमेश्वर तत्व आपल्याला आपली परीक्षा घेत असतं. तुम्ही किती रुपयाचा तुम्ही तिथं प्रसाद घेऊन जा स्वामींच्या इथं, तुम्हाला मिळणार नाही. पहिल्यांदा स्वामी तुमच्या त्या मंदिराच्या बाहेर असलेल्या भुकेलेल्यांनाच तो प्रसाद देणार आणि मगच तुमच्या पदरात येणार, भला तुम्ही तो नेलात तरी माणसाचे डोळे उघडत नाही. हे दुर्दैव आहे. आणि देव तत्व गणपतीचं ऊर्जा तत्व आहे, श्रीकृष्णाचं त्रितत्व म्हणजे तिन्ही सत्तांवर जशी उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही अवस्थांवरती जसा अंमल आहे असं हे श्रीकृष्णाचं तत्व आहे. देवीचं तत्व घरामधल्या असलेल्या स्त्रीला उत्तम अवस्थेत ठेवणं म्हणून स्त्री शक्ती आपण जे म्हणतो ती म्हणून देवीची मूर्ती मूर्त स्वरूपामध्ये आपल्याकडे पाहिजे. अन्नपूर्णेचंही सांगितलेलं आहे. शाळीग्राम हा आपल्याला विष्णूचा अवतार आहे. पूर्ण जीवन जेव्हा संपतं तेव्हा आपल्याला आपला देह सहजतेने मोकळाही करता यायला पाहिजे, म्हणून त्या तत्वाचं सुद्धा रोज पूजन होणं गरजेचं आहे. त्यामुळे ही पाचही तत्व, शंकराची पिंडी आणि त्याला असलेला नाग, बऱ्याच ठिकाणी शंकराची पिंडी असते पण त्याला नागच नसतो, तर ज्या ठिकाणी ज्या पिंडीवरती नाग नाही तिथं तत्व उग्र असतं. कारण सगळ्यांना माहिती आहे की नाग हा शंकराच्या गळ्यामध्ये असतो, जो थंड असतो, जो शीतल असतो, गुणांनी शीतल आहे. म्हणजे जे तत्व विषभारित आहे तो विषारी असतो नाग, पण तरी थंड असतो, कारण त्याला धारण कोणी केलंय, त्या शिवतत्वाने केलंय. म्हणजे जीवनात तुमच्या असलेले सर्व प्रॉब्लेम हे विष स्वरूपात असतात. ते प्रॉब्लेम त्या अडचणी सांभाळण्याचं काम हे शिवतत्व करतं. म्हणून पिंडी हवी आणि त्याच्यावरती नाग हा पाहिजे. मग तो 1 फणी 4 फणी ते तुम्हाला तुमच्या यांनी घ्या. नाग हा हवा आणि तो त्या पिंडीपासनं वेगळा होणाराच हवा, म्हणजे एकत्र जोडून आणलेला चालत नाही. हे मुद्दा, कारण नाग हे सुद्धा एक वेगळं तत्व आहे आणि शिव हे सुद्धा एक वेगळं तत्व आहे. त्यामुळे पिंडी, ज्या घरामध्ये पिंडीची पूजा केली जाते त्या घरामध्ये वंशज वाढतोच वाढतो. कारण पिंडी, शिवाची पिंडी हे एक प्रकारचं लिंग आहे आणि लिंगाची पूजा ज्या घरात केली जाते त्या घरामध्ये निर्वंश नसतो. जर निर्वंश असेल तर साधं सोपं तुम्ही बघा, तुम्हाला गुरुजी सांगतात तुम्हाला कुळ दोष आहे, अमुक दोष आहे, तुम्ही जाऊन इकडं पूजन करा, शेवटी सगळं फिरून ते शंकरापाशीच येतं. त्याच्यापेक्षा घरामध्ये ही 5 तत्व जर तुम्ही सांभाळलीत आणि त्याला स्वतःला समर्पित केलं आणि एकरूपता असणं खूप गरजेचं आहे. त्यांना फक्त तिथं ठेवू नका. मी मागं 4-5 वेळा सांगितलं, एकेका देवतांना बाहेर काढा, जरा तुमच्या जवळ घ्या. त्याच्याजवळ रामदास स्वामींचं तत्व, रामदास स्वामींनी सांगितलंय, मारुती माझ्या अंगामध्ये यायला पाहिजे असेल तर त्याला मला बरोबर घ्यायला पाहिजे, जोडीतनं घेऊन जायचंय मारुतीला भिक्षा मागायला. मारुती त्यांच्या बरोबर होता. हे समर्थ जोडीत मारुती घेऊन फिरायचे हे फक्त आपल्याला ऐकायचं नाहीये, आपल्याला आचरण करायचंय. घरातल्या प्रत्येक देवता, गणपती असो, ते तत्व मी तुम्हाला परत सांगतो, ते तुम्ही जवळ ठेवा. तुम्हाला ताप आला ना त्या गणपतीला बरोबर ठेवा, करून बघा प्रयोग. त्या गणपती ताप आल्यावर उतरत नाही ना, गणपती बरोबर शेजारी नेऊन ठेवा, चल तू पण माझ्या शेजारी, ताप उतरलाच पाहिजे. आणि हे जो तुम्ही करून बघत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही की सगळी ताकद ही माझ्याच घरात आहे आणि मी बाहेर शोधतोय. त्यामुळे ते बाहेर शोधायला जाऊ नका. आणि ह्या 6 व्यतिरिक्त शक्यतो देवता वाढवू नये. कुठल्याही प्रकारचे संतांचे फोटो, परत सांगतो गेलेल्या व्यक्तींचे फोटो देवघरामध्ये ठेवू नये. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सगळी तत्व आपापल्या अनुषंगाने कार्यान्वित असतात आणि ही 5 तत्वाचीच ताकद, झेलण्याची ताकद आपल्या या देहामध्ये दिलेली आहे, 5 ज्ञान आणि 5 कर्मेंद्रियांना. म्हणून त्यांच्या देवता पहिल्यापासून ह्या आपल्या घरामध्ये आहेत. हा इथं आज भाग आपण थांबवू याच्यामध्ये. आणि गणेशोत्सवामध्ये तुम्ही सर्वांनी, मी जो पाठीचा सांगितलं तर त्याचा एकदा
हे करून पाहावा. म्हणजे कारण काय आहे, हे खरं आहे का खोटं आहे तर याचं आपल्याला कळणं गरजेचं असतं. त्यामुळे उजवा गाल तुम्ही लावून पहा, तुम्हाला गार लागेल. डावा गाल लावून पहा, तुम्हाला गरम लागेल. म्हणजे कळेल की ज्याची मी स्थापना केलेली आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, प्राणाची प्रतिष्ठा. ही प्रतिष्ठा काय असते, आपण म्हणतो ना माझी प्रतिष्ठा पणाला लावतो, तशी ती प्राणाची प्रतिष्ठा म्हणजे क्षणभरासाठी त्या तत्वामध्ये प्राण फुंकणं, इथं प्रतिष्ठा शब्द वापरला जातो. जी बदल घडतो तिथं प्रतिष्ठा हा शब्द वापरला जातो. कारण प्रतिष्ठा कमी किंवा जास्त होऊ शकते. त्यामुळे प्राणाची प्रतिष्ठा करता, तुमच्याही जीवनाची उत्तम प्रतिष्ठा करून तुम्ही ह्या गोष्टींचा नक्कीच आनंद घ्यावा. 2 गोष्टी नसतील, घंटा घरामधली बदला, कारण बऱ्याच जणांच्या घंटेतला टोलच नसतो, आवाज येत नाही, कळत नाही. बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तुमचे सर्व अडचणी आपोआप दूर होतील जेव्हा तुम्ही या तत्वांशी एकरूप व्हाल. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा